आजी सजाबाई माय वहिनी येत आहे, बाया येत आहे, सगळ्या गावातल्या तिकडल्या सर्व येत आहे माय पोराच्या लग्नाले. तर आता आपलंच घर आहे म्हणा, सर्व कुटुंब तर आपलंच आहे. येऊ दे ना लेकाले, बंद गाव कोण नाही येत तुमचं नातेवाईक तरी चालन. आपलं कुटुंब केवढं मोठं आहे, कुठे झोपण कुठे राहीन, टेन्शन नाही. वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपल्या केवळचं लग्न एक नंबर होते. गाव नाही जी, एवढ्या अंगवणीन पत्रिका दिल्या का नाही सर्व बायाले ये जावं म्हणलं. बिचारे एवढ्या जणी येऊन राहिल्या. वहिनीचा फोन आला का नाही, म्हणे बाई सगळ्याच बाया येऊन राहिल्या म्हणे लग्नाले केवळच्या. तर म्हणून म्हणलं मी. ही गोष्ट आहे ना वहिनी, आम्हाला तरी पाहिले भेटन, तुमच्या वहिनीला तर पाहिलंही नाही. पाहिले भेटन ना बापा, किती दिवस झाले तुम्ही तर बोललेही नाही काही नाही. आता बोलून राहिले ना, आम्हाला माहितही नाही तुमची वहिनी आहे बा म्हणून. दादाची ड्युटी तिकडे होती तर आतापर्यंत तुम्ही तिकडेच होते, आणि काजल गेली उठून पळत, तर मग नंतर इकडे आले तुम्ही. आम्हाला कुठं माहित होतं तुमची वहिनी कोणती वय का वय, आले तर आम्हाला माहित तरी पडन तुमचे गणगोत. मी नाही पाहिलं माया वहिनीले. लग्न झालं मायावाल्या, आणि ते दादाचं ना माया भांडण झालं वावरासाठी. लय भांडणं झालते, माया आई बाबा होते तेव्हा भांडणं झालते आमचे. तर बस मग बोलणं सोडून दिलं तर सोडूनच दिलं, आणि मग आम्ही तिकडं गेलो ड्युटीच्या. मग काही संपर्कच नाही. तेव्हा कुठं होती जी मोबाईल न फोबाईल. हो बाई, तुमची भांडणं गिणणं लय झाली होती आहे का त्यावेळेस. हो झाले गेले होते. हो आता बरोबर झालं म्हणा सगळं. पण वहिनी लय चांगली आहे माईवाली, स्वभावाली एक नंबर वहिनी आहे माईवाली. गिसल चांगली आहे माई वहिनी, तशी गोरी पान आहे, पण अशी गोल मटोर आहे का नाही. अंगातच मोठी भरली माय. आता एवढं मोठं वावर शेत नाही, कोणती काळजी माय नाही, कोणतं काही भरण नाही तर काय. आपल्यासारखं काळजीचं जीवन आहे का त्याचं वाला, भरण नाही तर काय करण मग. हो ते तर आहेच म्हणा. चल बाई जातो घरी. नाजी चाय मांडायला लावतो. हिची माय तर वावरात गेली सोनीची. हे सोने जाय बरं चाय मांड बरं, 2 कप जाय. ए आजी, मला चाय मांडायला लावतो. मला चाय तरी मांडता येते का? मी चाय कधी मांडला का? मला मांडायला लावून राहिली चाय. माय बाई, अहो सोने तुला चाय नाही मांडता येत का? हो कधी एखादी पाहुणे घेऊन आले तुझ्या घरी, त्याला तर असंच पाठवशील बाई तू, बिना पाण्यानं बिना चायनं, घरी कोणी नसलं म्हणजे. पाजी वहिनी एवढी मोठी पोट्टी आहे, आता 10वीत आहे. नालायक पानाची. हिची माय झोडपते नेले धरून तर बरोबरच करते. ते काही चुकीचं नाही करत. बिचारी वावरातून येते, भांडे कुंडे करते. मी आता घर झाडतो, अंगण झाडतो, माझ्याकडून जेवढं होते तेवढं करतो बाई. तिकडून आल्यावरती भांडे घासते. इले काय झालं, भांडे घासाले, झाडझूड कराले. काही काम नाही करत, निसती हिंटे इकडं तिकडं. बापाई काही म्हणत नाही ना ते पोट्ट मायवाला. मला काय बोलतो आजी, तू निसती बोलतच राहतो. थांब येऊ दे, माय बाबूजीला नावच सांगतो मी. आला पोरीची वकालत करायला आला बाप आला. पाय ना तुझी पोरगी 2 कप चाय मांड म्हटलं तर मी नाही मांडत म्हणते, मला मांडता नाही येत म्हणते. निसती हिंडाले. निसती खेळत राहते. शाळेतून आली का निसती डॉक्टर टाकलं घरी का चालली हिंडाले. ना बाबा, काकाच्या पोरीला चांगली पाहिजे मोनीले, आणि म्हणे निसती बोलत राहते, निसती काडी घेऊन मागं धावते मायावाल्या. तर ती पोरगी आहे चांगली. मायाच्या पहिले का नाही पूर्ण काम करून घेते बाई ती पोरगी, आणि मग फिरते मग खेळते. त्यासारखी नाही डॉक्टर टाकलं का उठून पयारी. तुला लाडवलं रे इले जास्त, पक्या तुला लाडवलं तिले. पण बरोबर आहे ना प्रकाश, एवढं नाही लाडून ठेवा लागते. आता 10वीत आहे ना, 2 कप चाय नाही मांडता येत जीले. आम्ही तसं नाही, माझ्या पोरीचा रागच करते निसती. तिने म्हणते आता चोरी जवळ जायली गेली म्हणजे ती पोरगी काही एवढी मोठी झाली का? जायली गेली एक लागली इकडून मागून कोलती, आणि तिथं फरक जायला म्हणजे मग माझ्या पोरीला काय झालं दिलं ते हे बोलून देईन का मग? तुझी पोरगी एवढीशीच आहे, हिच्यापेक्षा लहान पोरी किती कामं करते, आणि हे पा इकडे तिकडे हिंडते. तू ना तिथे काही बोलत नको तर वाई कोणते बाकीच्या करते तर हे नाही करत ना, तिला नाही आवडत राहू दे मग. माझी वहिनी पा कसा बोलते हो. पोरीले त्याच्या काही म्हणलंच नाही पाहिजे म्हणते. पोऱ्याच्या घरी नांदायला जातो तिच्यासोबत. थोडी मोठी घोडी झाली, 2-3 वर्षांनी लग्न करायला लागून तिचं. नाही आला का नवरा झोडपण मग रोज धरून मग जातो तिच्या घरी. आई कायले झोड बनव माझ्या पोरीले तिचं नाव मी नाही हाव का एवढा? अशा घरी देईनच कायले, मी चांगल्या घरी देईन माझ्या पोरीले. राजाला देतो राजाले. एखादी राजा पाहिजे ना, आता त्या पोरीसाठी राजाच उतरण वरतून राजाला देतो. काय बोलाव बाई या पोरीले व. करून 5 जण हो सोने, त्या चांगल्यासाठीच सांगते हो बाई व सर्वजण. करून 5 जण. चल बाई चल बरं घरात चल. चांगलं भेटलं तुझ्या पोरीले बरं घर. नाही तर बस घरी येऊन बसन ती पोरगी पाहिजो. माय काय म्हणते बा म्हणून पाहिजो. बुडे माझ्या पोरीला श्राप देतं का तू? माझ्या पोरीला श्राप देऊन राहिली का? चांगलं सोयीन तिथं काही वाईट नाही होत. राणी झोपून काऊन आहे गड्या? तिची तब्येत बरोबर नाही आहे का? आता तिले जर बोललो तिच्यासोबत तर ते अजून जास्त भावात चढन. तिले असं वाटन का मले बा काळजीच आहे तिची, दाखवता येत नाही तिले. आणि काळजी खरंच आहे बी मले. कसं करा तिला विचारावं कसं? झोपून आहे काऊन तर? नाही तर झोपत तर नाही ते. आता आली तेव्हापासूनची झोपच नाही ते दुपारून. मी तर वागतच नाही तिच्यासोबत चांगलं, पण बाकीचे घरचे तिच्यासोबत चांगले वागत नाही ना, म्हणून टेन्शन घेतलं असं. नाही तर तिनं किती काही नाही म्हणलं ती येतेच ना टेन्शन. काहीतरी घ्यायचं होतं ना, मग सकाळी म्हणेन काहीतरी घ्यायचं आहे म्हणून चपला चुकला तर त्या निमित्तानं तिच्यासोबत बोलतो बरं, जाऊन पाहतो बरं काय म्हणते काय नाही. तर चाल म्हणतो तिले, म्हणजे माहीतच पडते तिची तब्येत खराब आहे का चांगली आहे तर. दादा काय झालं, काय म्हणतोस येता तू? दादा संडेला का नाही पार्लर मध्ये जायचं आहे. ते वाली पार्लर वाली बाई आहे का नाही,
तर तिला भेटायला जायचं आहे. म्हणजे ना लग्नाच्या दिवशी ते या आणि इकडं मेकअप करायला तर तिला काही ऑर्डर द्यायचा आहे, तर घेऊन जा ना मग संध्याले. आता तुम्ही दोघे जणी गेल्या होत्या ना बाहेर, हा तेव्हा कोण नाही ऑर्डर दिला? आता 10 वेळा झाले, मी रिकामा आहो का तिथं? बाकीचे कामं नाही का माय मागं? आणि का हो श्वेता, तुम्ही दोघे जणी गेल्या तर ते राणीले एक शब्द म्हणलंही नाही, चाल का काही बाबांनो? असं होय का? म्हणजे राणी वहिनीला म्हणलं नाही आम्ही एकही शब्द, म्हणून त्याचा राग आता मायावर काढून राहिला दादा. राणी वहिनीला म्हणलं नाही तर दादा बहिणीला समजायला नाही पाहिजे का? आम्ही तर दोघी चाललो होतो, त्यालाच माहित आहे. मग यायला पाहिजे होतं, एक शब्द विचारायला काय येऊ का म्हणून मी नेलं नसतं का? आमच्या पायाने नेऊन राहिलं होतं त्याला, त्याच्याच पायाने या लागत होतं ना. तू बी आईचीच भाषा बोलून राहिली वाटते, नाही? आईचीच भाषा बोलून राहिली, डुप्लिकेट आईचीच भाषा बोलून राहिली तू तर श्वेता. मला काय म्हणतो दादा तू? माय मागं काऊन लागतं नेहमी? मलेच बोलतो मला मायावर राग काऊन काढतो तू दादा? मी ना काय केलं? तू जर पटत नसेल मी चालली जातो बा माय नवऱ्याच्या घरी. अहो बाकीच्या आईले अकला नाही आहे, तू मोठी आहे घरची, तू समजदार आहे म्हणून तुला बोलू शकतो मी. भावाच्या नात्याने एवढा हक्क नाही का मायावला यावर? तिले सामान सुमान घ्यायचं आहे, तिले नेतो म्हणलं होतं संध्याकाळी. आता तू म्हणतो संध्यासोबत जाय, कोणासोबत जाऊ? मग आता राणीसोबत जाऊ का संध्यासोबत जाऊ सांग? हा दोघीले घेऊन जा ना दादा, दोघीले घेऊन जा. संध्याला घेऊन जा ना, राणी वहिनीला घेऊन जा. येऊन जाऊन मायावरच राग काढतं. आईच आहे मायावरच काढतं, वहिनीच आहे मायावरच काढतं, संध्याचं आहे मायावरच काढतं, सगळ्याचा राग मायावरच काढतं. असं वाटते बिनपालतू झाली मी इथं. जाऊ दे, वेळेवरच येईन मी, चालली जातो बॅग घेऊन. नाही तर असं करशील तू तर. बहीण मा भिंत आता तुला उलट वाटलं हाय? अहो मी चांगले आहेत नाच म्हणलं तुले जाय म्हणलं का? जाय म्हणलं का मी तुले? जेवढं माझं घर आहे तेवढं तुझे घर आहे ना बाई, असं म्हणलं का तुले? कोण अशी करतं बाई श्वेता? बोल ना रे, बोल ना. आतापर्यंत माय दाढ होती तुले, आता बहिणी दाढ झाल्या बायकोच्या ना. बोल अजून बोलून घे. अजून कोणाला राहिलं बोलायचं बोलून घे. तिने बोलू का संध्याला? तिने बोलून घे. आमची काढ सटक आता तुझ्या बायकोच्या ना, आमची सटक काढ. काय लेकराले बोलून राहिला तू? पोरीले बोलून राहिला बिनकामाची. ते पोरगी बिचारी नवरा असेल तिचा वाला घरदार सोडून इथं आली काम करासाठी. हा बहिणीचं लग्न आहे म्हणून तिने टर्रपरा बोलून राहिला. बायकोची सेवा कर म्हणता का तिने? हा हो रे, त्या बायकोची सेवा कर म्हणता का? पाया पण म्हणतं तिच्या आल्या. बहीण मा भिंत पुन्हा डोकं लावू आता मी. हा इले श्वेताले बोलायला गेलो तर आई म्हणतात तिथे. आता काय बोललो मी असं वाईट? काय हो बाई श्वेता, जाय कर तू काम, रडू नको. मी रडली पाहिजे याच्यासाठी नाही बोललो तुले, चांगल्यासाठीच बोललो मी. हा जाय, तुले वाईट वाटलं असेल तर जाय बाई, कर मला तुझे काम. आता तू माझ्यापेक्षा मोठा आहे, तू माय चुकलं असेल तर मला बोल ना. मी नाही म्हणलं का? पण वहिनीच्या ना काऊन बोलून राहिला? मला त्याला यायचं होतं तर मला म्हणाले पाहिजे होतं चुपचाप कसं येतं मी येतो बा. मी नाही म्हणलं असतं का त्याला? एक शब्द बोलायला त्याला तयार नाही द्यावाल्या. जाय बाई श्वेता, जाय बरं, जा. हो तिथंच चुकलं, राणीतच चुकलं. हो चुकलं, जा. नाही तुझी बायको कायले चुकन रे? तुझी बायको नाही चुकत, आम्हीच वाईट आहे. मी वाईट, माझ्या पोरी वाईट आणि तुझी बायको एक चांगली. बोलणं गलत आहे का माय? हा जाय ना आता तू, जाय ना, जाय. संध्याला पाठवून दे, संध्याला घेऊन जातो, राणीला घेऊन जातो, जा. बायकोसाठी तर असं मरी मरते का नाही? मरी मराले बयार दाखवते ढोंग. मी बोलत नाही, मी हे नाही करत. आणि अंदरून माझ्या त्याच वाला म्हणतं बस. अरे बापरे काय होय? बापा एकही शब्द नाही बोलली, पण याले मोठी आग लागाली. बाई सेता तू काय लढतो एवढी पेन फालतूची लढा रे? त्याचं काय वाईट वाटून घेतं तर चाल ये. जास्त नखरे करशील ना तुमच्या दोघ्या बहिणीच्या नावावर लावून देईन घर, सर्व इस्टेट देऊन देईन तुमच्या दोघ्या बहिणीले. हे जर जास्त नखरं करन तर. एवढी काय बोलून राहिली इस्टेट फिस्टेट? मी न म्हणलं का? दे ना लावून, दे दोघीच्या नावावर दे. मी न म्हणलं का आजच काही मी अपंग झालो नाही, मी कमवता येते, मला हात दिले देवानं. मी म्हणलं का काही तुले? फालतूच दोघे बहीण भावाच्या मांदा तू भांडणं लावून राहिली आता. मी करून राहिली का तू करून राहिला रे? तुले तरी म्हणलं होतं का तिले लग्न होईपर्यंत आणू नको घरात? कायले आणलं रे तू ना? कायले आणलं सांग? माही गलतीच झाली नाही, माय बायकोले आणलं मी ना, माही गलतीच झाली. माफी मागू का तुला आता? पाया पडू का? पाया पडू तू आले दे पाय, दे तू याला पाया पडतो मी. माफी मागतो. आणलं माय बायकोले मी ना. माणसं तिले आणलं तर तू मला धड राहूच नाही देऊन राहिली, धड बोलून नाही राहिली आई माझ्यासोबत. काहीच नाही करून राहिली तू. म्हणजे मी पापच केलं का तिले आणून आता बायकोले आणलं मी ना? काही दुसऱ्या बाईलेच नाही आणलं ना. दादा राहू दे ना, कायले भांडणं वाढून राहिला? राहू दे ना, चाल बरं, चाल तिकडं, चाल. जाऊ दे दादाला नेऊ दे वहिनीले, मी संध्याला घेऊन जातो. जाऊ दे ना बाई, जाऊ दे त्याला त्याच्या बायकोसोबत जाऊ दे. आपण काही कोणीच नाही होय त्याचं, करू दे त्याला त्याच्या बायकोची सेवा. बहीण माय भिंत आता ते राणी एक शब्द म्हणून नाही राहिली कोणाले, मी नाही बोलून राहिलो. यायले ना ते राणी दाड आहे, त्याच्यामुळे आईनं जाणून बुजूनच करत आहे. ते काही कारण सांगू नको मला सोनम. तू मला तुला आजच भेटायचं आहे, मला काम आहे, मला आज भेटायचं आहे, म्हणजे भेटायचं आहे तुला. नाही मी येऊन राहिलो तिकडं, त्या कॉलेजकडे येऊन राहिलो. मला तू कॉलेजच्या बाहेर भेट, आपण बाहेर जाऊ. मला त्यासोबत लय अर्जंट बोलायचं आहे. माय अंताचं पोरग कोणासोबत बोलत आहे हो बाप्पा? कोणासोबत बोलत आहे एवढं? तू ना माझे फालतू नाही का कारण नको सांगू. तू सांगतो मी. एक तर माझ्या घरचे लोक लागून राहिले माय मागं. 2 वेळा पोरगी पाहून आली, हे दुसरी पोरगी त्याला लय आवडली. तू यासोबत मला बोलायचं आहे म्हणलं ना, मला तू आज भेट कोणते हालती? बाई पोरीसोबत बोलत आहे हो हावाला. पोरीसोबत बोलत आहे बाई. काय बोलत आहे काय नाही तर थांब बरं, जवळ जाऊन पाहतो. थांब बरं जवळ जाऊन पाहतो काय बोलून राहिला हात. थांब बरं आणि तिला सांगतो मग.
नाही तू समजून नाही राहिली, तू समजून नाही राहिली. मला माहित आहे सगळं काही. तर कॉलेज आहे, तुला 2 वर्ष थांबायचं आहे, लग्न नाही करायचं आहे. अहो पण माझ्या घरचे लोक नाही थांबून राहिले ना, मी काय करू त्याले. तू म्हणून म्हणलं मला फोनवर नाही बोलायचं आहे, इकडं कोणी आलं गेलं ऐक. एक तर मी इकडं बाहेर येऊन बोलून राहिलो, तू ऐकलं का नाही. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, भेटायचं आहे. असं असं पोरीसोबतच बोलून राहिला बाई ह्यावाला. हा आता कोणती पोरगी पकडली रे बापा याची वाली. नाही तिकडलीच असत. हा तिकडं राय ना, या आला नव्हता आतापर्यंत गावात, तिकडलीच असत नाही पोरगी, नाही तर एखादी. सांगतो बाई अंतिली सांगतो याचा वाला करीनी. अंतिल सांगतो बाई याला लग्न करायचं नाही आहे, पोरीसोबतच बोलून राहिला बाई. हा अजून काय म्हणते पाहतो, जवळ जाऊन ऐकतो याचा वाला. तू येतं का नाही मला एवढं सांग फक्त. तू माझ्यासोबत बाहेर येतं का नाही. काय करून राहिला ते. हा लेका लय दिवस झाले फोनच नाही केला तू ना तर. हो बे बाई मला पाहिलं पोरग बदलच. हा काय बे म्हणते अजून, लय दिवसाचा फोनच नाही केला म्हणते तू. आतापर्यंत पोरीसोबत बोलून राहिला होता. काकू तुम्ही माय मांग काय करून राहिले जी. असं कोणाचे बोलणे ऐकाव नाही. हा पोराच्या मांग असं उभं राहिलं बरोबर आहे का काकू. हा हे वाला मला पटलं नाही बा तुमचं. इकडे चालली होती मी आपल्या चंदाच्या इकडं, थोडस काम होतं तर तू दिसला बा. तर इकडे चाललीच होती तर मी काय ऐकू रे त्या गोष्टी. मी तर चालली होती रस्त्यानं. काकू रस्ता तिकडं आहे ना, इकडं माय मांग आहे का रस्ता, तिकडून जा ना. भल्लावर बटपट काय बाई, तिकडून आहे म्हणते रस्ता, माय मागून आहे का म्हणते. हा किती नालाय काय बदमासवानाचा रारे. कोणासोबत बोलत आहे रे तू रे. अरे रावले मित्रासोबत बोलत आहे. बोलता का तुम्ही माझ्या मित्रासोबत. दे ना तो फोन, बोलतो ना, दे बोलतो. उद्या काय बोलता तुम्ही माझ्या मित्रासोबत. जा ना तुम्ही, काम आहे ना तुम्हाला. बोल ना, बोल मैत्रीण होय का रे का मित्र होय खरंच. तर नाही आला या काकूले. नाही जी काकू मैत्रीण नाही होय, मला मैत्रीण नाही आहे, मित्रच आहे. बहीण माय भिंत अव सोनम ती होय ना गंगा काकू. हा माय मागे येऊन उभी राहिली. ऐकलं का काय माहिती, नाव घेऊ घेतलं नाही म्हणा मी ना. तर भेटता का नाही तुम्हाला एवढं सांग पहिले. हा तिथं भेट मला. हो ठीक आहे. हो अंतल सांगतो बाई, पहिले अंतल जाऊन सांगतो. हा पोरग काही इकडं करीने करून राहिलं तर. हा दिवा लावून राहिलं बाई पोरग, आणि माय बापाला काही माहितच नाही. बापा अंगावर येत का गंगे. हा कुठं लक्ष आहे होते होय तिकडं. माय निर्मला बाई लक्षच नाही हो मायवाला हो. हा जे चालली धावत आणि तू कधी आली सामोरून माहितच नाही. मैसवानाची हा धडकन मध्ये धडकली, किती जोरात लागलं मला. आणि कुठे चालले एवढ्या घाईत व समोरचा माणूसही नाही पाहत. कोण आहे कोण नाही, बरं झालं मी आहे तर. आणि एखादी माणूस गिनूस असतात. नाही व लक्ष गिक्ष होतं, पण ही घाई चालली होती ना, म्हणून तू दिसलीच नाही माय मले. हा निर्मला बाई एवढी मोठी मी बाई दिसली नाही. हा तूच तर म्हणतो मला ढोबाई काय न काही काय, आणि आता मी दिसली नाही म्हणतो. दोन तोंड्या वानाचे. मी ढोबाई गी नाही म्हणतो मी तुले. कोण म्हणते तुले निर्मला बाई मी ढोबाई गी नाही म्हणतो तुले. माय तुला काय म्हणू मी ढोबाई गी बाई. एवढी चांगली बाई आहे तू, आणि काय नाही म्हणू तुला ढोबे. एक नंबरची खोटाडी आहे व तू गंगे व. पण मला काही वाईट नाही वाटत बाई, मला बोलली तरी. आता हाय बाई मी शरीरानं. आ तू म्हणून दाखवतो, मी तर हायच बाई शरीरानं. काय वाईट वाटून घ्या. आता मी म्हणतो मला असं दे मा म्हणून देवा ना. आता हाय झाली मी तर काय करू मग. आता बोलत जा, करत जा, माईवाली मजा उडवत जा. हाय अशी म्हणून उडवता बापा माई मजा. नाही व निर्मलाबाई नाही. अंताच्या घरी चालली होती मी. अंताचं पोरग तिकडं मला दिसलं बिचारे. हा फोनवर बोलतानी पोरीसोबत बोलत होतं का काय तर काय माहित. दिसलं तर दिसू दे ना. तू काय ऐकत बसली होती तर ऐकाले. तुला शोभते तरी का असे पोराबाराच्या गोष्टी करत ना ऐकत. हा आपल्या कामाशीन काम ठेवायचं. आणि एखादी पोरग तुला उलट सुलट बोललं तर मग म्हणशील पोरग धड नाहीये, हा अरबट आहे अशी म्हणशील. मग नाही हाय बाई शोगी पोराच्या गोष्टी ऐकाले. आता दिसलं होतं रस्त्यात उभं होतं पोरीसोबत बोलत तर ऐकल्या. त्याच्यात काही माही गलती आहे. आता कानानं ऐकू आलं तर मग काही कान बंद करून चाल म्हणतं काही मला. अहो बाई तू सवय काय आता मला माहीतच नाही बिचारे. जाऊ दे, डोकं नको खाऊ मायवाला बिनफालतू. पहिले डोकं खराब आहे आणि तू काही खाऊ नको माय डोकं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बजेट पैशाचा आमचावाला काही जमला नाही. आमची गाडी तर आता परवा घेऊनच जाणार. गाडी जाईल त्याचं काही एवढं हे नाही आहे, पण मग आता दुसरे पैसे समजा गाडीच नेली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं नाही. व्याजाचे पैसे ते देणेच आहे. जोपर्यंत व्याजाचे पैसे नाही दिले तोपर्यंत गाडी बी आमची वाली वापस देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आम्हाला हप्ताही भरा लागून, कारण की गाडीचं नाव आमचंच आहे ना, आमच्याच नावावर गाडी आहे का नाही. त्याच्यामुळे गाडीचा हप्ता भरणे, रूम भाडं, घरचं खर्च, लेकरू तर आता पाहिलंच ना तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी दुसऱ्या चॅनलवर. तर बिमारच आहे. काल थोडं बरं वाटलं त्याले.
आणि त्याच्यामुळे आज व्हिडिओ उशिरा टाकला, कारण की त्याला खूप खोकला वाढला होता. त्याच्यामुळे ना व्हिडिओ बनवू शकली नाही मी. आज दुपारूनच बनवला मी ना. बरं आहे, त्याचा खोकला गिकला बरं आहे. दवाखान्यातून आणलं त्याला 2 वेळा, बरं आहे त्याला. पण ना आता आम्ही सर्वजण दोघेजण नवरा बायको नाराजच आहे. कसं आहे, आमच्या मागं पुढं कोणी नाही आहे. पोलीस कंप्लेंट हे ते दिली तर आम्हाला मार्केटमध्ये उभे बी नाही राहू देन. ते लोक असे आहे, ते लोक अरे रावीचे. त्याच्यामुळे ते बी नाही करू शकत, कारण की ते त्याचे राजकारणी नाही, त्याच्यात लोक आहे. एवढ्याला 10 ते 15% पैसा वाटते. ते लोक पूर्ण मार्केटमध्ये त्याचा पैसा घेते. आम्ही ना व्याजाच्या पैशाने एवढं बरबाद झालो का नाही. त्यावाला 3 लाखानं काही विचारू नका. पण आम्ही तरी पण देऊन राहिलो होतं. मायावाला सगळं सोनं नाणं, आमची वाली लहानवाली गाडी, सगळं म्हणजे घरातलं पूर्ण झालं. तर मला बाबूचं आरूचं ते अंगठी छोटीशी 1 ग्रामचं ते लॉकेट होतं, ते बी सगळं माझ्या अंगावरचे गेले. भांडे सगळे गेले त्याच्यात, व्याजाचे याच्यात. नुसतं व्याजच भरून राहिलो. पण तरी पण जाऊ द्या बा, व्याज जाते जाऊ द्या, मुद्दल तशीच राहते. पण आता कसं ते लोक त्रास देऊन राहिले होते, तर म्हणजे त्रास देतच आहे ना. तर आता त्यानं गाडी आता परवा घेऊनच चालले ते आमची गाडी, कारण की एवढा मोठा पैसा नाहीच जमत. कुठून लय प्रयत्न केले. असं वाटलं तुमच्याकडून थोडेसे 500-600 रुपयाची प्रत्येकाकडून मदत भेटली तर आमचं ते बी अडचण चालली जाईल. आता ना विचारच आला आम्हाला, काय करावं काय नाही करावं. गाडी तर आमची जाणार, पण कायच्या भरोशावर आम्ही हे करावं काय नाही समजूनच नाही राहिलं. गाडी गेली का आम्ही कायच्यावर माल आणावं, कायच्यावर नाही आला, काही विचार येत आहे. तरी पण उद्याचा दिवस बाकी आहे. उद्या 5 तारीख आहे ना. तर तुमचं जमत असेल तर तुम्ही टाका. प्रत्येकानं माझी अडचण समजून मी स्कॅनर टाकतो आणि ह्या स्कॅनरवर टाका, कारण की कोणी कोणत्या याच्यावर टाकत आहे, कोणी कोणत्या याच्यावर टाकत आहे. टाकले म्हणते मेसेज येते, पण आमच्या याच्यावर आलेच नाही. आमच्या याच्यावर येतच नाही आहे काही जणांचे. फक्त 4 माझ्यावाल्या बहिणीनं दिलेले आहे. ते आपल्या नाव घेतलेच होते मी, संध्याताई, ज्योतिताई, वैशालीताई आणि आपल्या कविताताईने यायनं दिले. याच्या व्यतिरिक्त कोणच पैसे दिलेले नाही आहे. आजचा न उद्याचा दिवस बाकी आहे. तुम्ही हेल्प करू शकता. व आज न उद्या 2 दिवस बाकी आहे आमचं. नाही तर परवा आमची गाडी पण चालली जाईल ना. तसं तर आम्हाला त्याला व्याज देणेच आहे. कुठून द्यावं कसं द्यावं काही समजतच नाही आहे. कधी असं वाटते ना का म्हणजे कसं असं झालं ना आता का काही जीवाचं करून टाकावं, कारण की त्याचे पप्पा बी खूप टेन्शनमध्ये आहे, मी पण टेन्शनमध्ये आहे. मनच लागत नाही घरी काही नाही. मग आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर राहतो, पण थोडंसं चेहऱ्यावर कशी हाशी राहते, म्हणजे हसू राहते. तेवढंच बाहेर कसं मन गिराई घेते, पाण्यात मन चाललं जाते. घरी आल्यावर तेच विचार होऊन राहिले. असं वाटते का असे 3 लाख रुपयाचं आमचंवालं ओझं निघून गेलं. आमची गाडी वाचली तर किती चांगलं होईल. आम्ही सुखानं जगू, पण माहीत नाही का होते काय नाही. आता परवा गाडी तर नेणेच आहे, कारण की एवढा पैसा पॉसिबलच नाही आहे. काय करावं, कोणी मदत बी करत नाही व कोणी मदत करायला तयार नाही. तरी पण ठीक आहे, मी स्कॅनर पाठवतो. तुमच्या मनात जर थोडीशी दयामाया जागन तर ठीक आहे, बघा काय होत असेल तर.